श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे एग फ्राईड राईस. त्यासाठी मी ते सामान घेतलं आहे. कोबी आहे, कांदा, शिमला मिरची, गाजर, टॅमॅटो आणि हिरवी मिरची आहे, लसूण, कोथिंबीर आणि शिजवलेला बासमती भात आहे, तांदूळ आहे. तर त्याच्यासाठी कढई ठेवली आहे मी. आता त्याच्यामध्ये तेल ॲड करते आणि त्याच्यामध्ये मी 2 अंडी फोडून घेते. अंड्यामध्ये नमक ॲड करून पहिल्यांदा आपल्याला फक्त अंड्याची भुर्जी करून घ्यायची साईडला. नमक ॲड करते. अशा प्रकारे अंडा भुर्जी पहिल्यांदा बनवून घेऊया आपण. अशा प्रकारे बारीक करून घेऊया आपण ती. तर ही भुर्जी आपली तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी तेल ॲड करते आणि बाकीची सामग्री आपण घालून घेऊया. इथं मी लसूण थोडासा ॲड केला आहे. 2 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या. थोडंसं जिरं घालून घेते. कांदा, 2 कांदे चिरून घेतलेत मी बारीक. कोबी लांब कापून घेतलेला. हिरवी मिरचीचे तुकडे मी मोठेच टाकलेत. शिमला मिरची आणि गाजर उभे कापून घेतलेत. आपण हे सगळं फ्राय करून घेऊया फास्ट गॅसवरतीच. नमक ॲड करून घेऊया चवीनुसार. भाज्यांना लागेल एवढं, कारण भातामध्ये मी नमक घातलेलं आहे, अंड्यामध्ये पण घातलेलं आहे. टॅमॅटो ॲड करते. थोडासा चाट मसाला टाकला आहे. शेजवान चटणी थोडीशी घालते मी. आणि सोया सॉस. आता ही अंड्याची भुर्जी आपण बनवलेली ती ॲड करून घेऊया. आता आपला शिजवलेला भात घालून घेऊया त्याच्यामध्ये. सगळं एकजीव करून फ्राय केलेलं एकजीव करून घेऊया आपण. कोथिंबीर टाकून घेऊया वरतून आपण अशी. आपला हा भात तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. हा बघा तयार आहे आपला भात. प्लेटमध्ये काढून घेऊया आपण.